विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या ठिकाणी। आज आपल्याला पाहायचंय मोईदाम्स हे भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ झाले। या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो मोईदाम्स हे ठिकाण। आता या ठिकाणाबद्दल माहिती पाहू। युनेस्कोच्या ईशान्येकडील पहिले सांस्कृतिक संपत्ती म्हणजे मोईदाम्स हे स्थळ आहे। ओके, या स्थळाबद्दल माहिती पहा। अनोखे दफन ढिगारे व ज्याची रचना पिरॅमिड सारखी असलेले हे एक ठिकाण आहे। आता हे ठिकाण आहे आसाम राज्यामध्ये आणि हे ठिकाण ताईम आणि अहोम राजघराण्यांनी स्थापन केले। आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोण देतं, तर युनेस्को नावाची संघटना आहे ती जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देते। मग जागतिक वारसा दिवस कधी असतो, तर तो आहे 18 एप्रिल 1983 पासून हा दिवस घोषित केलेला आहे। आणि जगातील एकूण वारसा स्थळ आहेत 1200, तर भारतातील वारसा स्थळ आहेत आज सद्यस्थितीत एकूण 43। तर भारतातील पहिले वारसा स्थळ आहे 1983 मधील अजिंठा असेल, वेरूळ असेल किंवा लाल किल्ला, असे 3 स्थळांना पहिला वारसा स्थळाचा दर्जा मिळाला। सर्वाधिक वारसा स्थळे असणारे देश कोणते, तर पहिल्या क्रमांकावर इटली ज्यामध्ये 59 वारसा स्थळे, दुसऱ्या क्रमांकावर चीन जिथले 57 वारसा स्थळे येतात, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आणि जर्मनी ज्या देशांमध्ये एकूण 52 वारसा स्थळे आहेत, तर भारत आहे 6व्या क्रमांकावर जिथले 43 वारसा स्थळ। मग भारतातील वारसा स्थळांचा प्रकार जर आपल्याला विचारला तर एकूण वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळे येतात 35, तर नैसर्गिक वारसा स्थळे आहेत एकूण 7 आणि मिश्र वारसा स्थळ आहे 1। ओके, त्यानंतर 2023 मधील वारसा स्थळे कोणती आहेत, तर यामध्ये शांतिनिकेतन जे पश्चिम